समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणावर उपाय म्हणून यूएससी वायटरबी स्कूलच्या शास्त्रज्ञांनी सीशेल्स मधील कॅल्शियम कार्बोनेट वापरून बायोडिग्रेडेबल पॉलिमर POCCC तयार केला। अल्झायमर्सवर लेट्रोझोल व इरिनोटेकॅनच्या कॉम्बिनेशनने ब्रेन डॅमेज कमी करून मेमरी रिस्टोर केल्याचं UCSF च्या संशोधनात सिद्ध। MITच्या संशोधकांनी अल्ट्रा कोल्ड ॲटम्स आणि सिंगल फोटॉन्स वापरून डबल स्लिट एक्सपेरिमेंटची सर्वात अचूक आवृत्ती केली, ज्यात लाईटच्या वेव्ह आणि पार्टिकल ड्युअलिटी सिद्ध करत आयन्स्टाईनचा दावा चूक ठरवला। GLP-1 ड्रग्समुळे जरी वेट लॉस होतो, तरी नवीन संशोधनानुसार यामुळे कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस सुधारत नाही आणि मसल मास घटल्याने दीर्घकालीन आरोग्य धोक्यात येऊ शकते। क्रिएटिन केवळ जिमसाठी नाही, नवीन संशोधनानुसार हे सप्लिमेंट कॉग्निटिव्ह फंक्शन, एजिंग आणि एनर्जी मेटाबॉलिझमसाठीही फायदेशीर असून सर्वांसाठी सुरक्षित आणि उपयुक्त आहे। स्क्रिप्स रिसर्चच्या वैज्ञानिकांनी दाखवलं की RNA साठी रायबोज शुगर इतर शुगर्सपेक्षा वेगानं आणि अचूकपणे, ज्यामुळे जीवनपूर्व रसायनशास्त्रात त्याची निवड झाल्याची शक्यता आहे। क्रोमियम ट्रायफॉस्फेट या अल्ट्रा थिन मटेरियलमध्ये मॅग्नेटिझम नियंत्रित करण्याची नवी पद्धत शोधून वैज्ञानिकांनी भविष्याच्या कॉम्पॅक्ट एनर्जी एफिशियंट डिव्हाइसेससाठी नवीन द्वारं खुली केली आहेत। क्वांटम लाईट सोर्सेस आणि कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्सच्या एका सिलिकॉन चिपवर एकत्र करून संशोधकांनी पाहिलं क्वांटम लाईट फॅक्टरी तयार केलं, जे क्वांटम कम्प्युटिंग आणि कम्युनिकेशनसाठी महत्त्वाचं पाऊल ठरतं। आयव्हरमेक्टिन गोळीनं मलेरिया प्रकरणांमध्ये 26% घट केली असून ही गोळी माणसाच्या रक्ताला मच्छरांसाठी विषारी बनवते। एकच डोस मलेरियावर जबरदस्त वार। टिंटिना फॉल्ट जी युकॉनमध्ये 40 लाख वर्षांपासून शांत मानली जात होती, तिथे क्वाटर्नरी काळात मोठ्या भूकंपाचे पुरावे सापडले असून ती आता मॅग्निट्यूड 7.5च्या भूकंपाची शक्यता निर्माण करते आहे।